नमस्ते, स्वागत आहे तुम्ही सगळ्यांचं. आज आपण सरिताच्या स्वयंपाकघरी. आज आपण काय बनवतोय? चवळी आणि बटाट्याची भाजी. चवली आणि बटाट्याची भाजी. त्यात काय काय तयार करून केलं? त्याच्यासाठी कांदा आहे, थोड्या फोडणीला कोथिंबीर आहे, टोमॅटोची प्युरी आहे आणि वाटलेला खोबऱ्या कांद्याचा वाटण. आणि हे आपली चवली आणि बटाटे हे भिजवून ठेवलेले ना? हो, ठीक आहे. 4-5 तास भिजवून ठेवले होते. तर थोडं कांदा तेल गरम करायला ठेवलंय 2 चमचे. हो. आता त्याच्यात कांदा टाकूया फोडणीला. चवली व बटाट्याची भाजी आपल्याकडे जनरली खूप बनते ना? खूप दिवस नव्हती बनवली, आज बनवली. ती टिकते पण ना चांगली भाजी आज बनवली तर? हो, बाहेर नाही ठेवायची, फ्रीज मध्ये ठेवली तर. आता गरमी आहे ना. हो, बाहेर ठेवल्यावर खराब होणार. वाटण आहे ना आणि टोमॅटो पण आहे. अच्छा. आता हे प्युरी, टोमॅटोची प्युरी. आणि आपले नेहमीचे मसाले. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनिया पावडर आणि हा मालवणी मसाला 1 चमचा. थोडी आहे ना, जास्त तिखट नसतं, नॉर्मल तिखट. मसाला तर शिजते थोडंसं पाणी. मसाला जळत नाही, मग थोडं पाणी टाकलं. आणि आता थोडी कोथिंबीर टाकूया. ती ग्रेव्ही पण अशी जर हे करायला ती ग्रेव्ही पण तयार झाली त्याची. ही ग्रेव्ही आपण दुसऱ्या भाजींमध्ये यूज करू शकतो. हो ना, वाटण्याच्या भाजीमध्ये वाटण असं, म्हणजे अशा भाज्या असतात ना कडधान्य, त्याच्यामध्ये. ही आपली चटणी ना? हा, कांदा आणि खोबरं 2 चमच टाकले. तेल सुटलं मसाल्याला. हो, आजूबाजूला तेल आहे. आता हे टाकायचं. पाणी टाकायचं आपल्या आवडीनुसार. किती रस्सा पाहिजे, किती सुकी पाहिजे त्यानुसार. शिजल्यावर ते पाणी कमी होईल ना? हो. आपल्याला जास्त रस्सा नको आहे म्हणून थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. शिटी लावून 3-4 शिट्या द्यायच्या. अच्छा. 3 शिट्या देऊन सिम वरती ठेवायचं 5 मिनिटं. आता साधारण 8 मिनिटं झाली असतील आणि कुकर आता चेक करतोय, ते प्रेशर सगळं निघालं. आता आपण खोलूया. तर भाजी आता तयार झाली का? अच्छा, तयार झाली. तर आम्ही आता भांडे काढून घेतो. भाजी चांगली वाटली. आपल्याला एवढीच पाहिजे. शिजले. हो, 4 शिटीमध्ये शिजते. आता आपण भांड्यात काढून घेऊ. ही होती आमची चवली बटाट्याची भाजी. आता पुढच्या डिशसाठी परत